यामध्ये म्हणता का म्हणून तुम्हाला सांगू का काही लोक चिकन खातात पीत नाही. नमस्कार मित्रांनो, मी विजय बेळेकर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज आम्ही सर्व ऑफिसच्या मित्रांनी मिळून रिलायन्स कॉर्पोरेट पार्कच्या बाजूला जे डोंगर आहे तिकडे छोटीशी पार्टी करण्याचं प्लॅन केलं आहे. पण सकाळी पाऊस पडत होता त्यामुळे असं वाटत होतं की आज प्लॅन कॅन्सल होते की काय, पण लकीली आता पाऊस उघडला आहे. सो आता निघूया आपण घनसोलीला. चला तर तिकडेच भेटूया. फायनली आता आम्ही घनसोलीला पोचलो आहे. हे ठिकाण गवळी देव या नावाने ओळखलं जातं. हे आमच्याच टीमचे काही मेंबर्स पुढे येऊन थांबले आहेत. अजून काही मित्र यायचे आहेत म्हणून आम्ही त्यांचा बाहेर वेट करत आहोत. ही आमची टीम आहे. रिलायन्सचं जे अपगेट आहे त्याच्या जरा पुढे आलं की उजव्या हाताला हे मंदिर लागतं. रोडच्या बरोबर बाजूलाच आहे. तर मित्रांनो बघू शकता केवढा मोठा साप आहे. तर आता सर्व सामान आलं आहे. वरती आहे सचिन सर. चला तर आता वर जाऊया. सकाळी पाऊस पडला आहे त्यामुळे जागा सुकी आहे की नाही ते पण शोधावं लागेल. आता सामान घेऊन वर जाऊया. पाऊस पडलाय, सुट्टी भेटायला पाहिजे. सांगा ना कोण काय कोल्ड्रिंक्स काय नाही की नाही. कोल्ड्रिंक्स तर हे बिसलेरी पाण्याचे जे जार आहेत ते वर घेऊन जायचं थोडं अवघडच जाणार आहे, कारण पायऱ्या पूर्ण दगडांच्या आहेत. व्यवस्थित अशा पायऱ्या नाही आहेत आणि अशा पायऱ्यांवरनं एवढं वजन घेऊन जायचं थोडं अवघड जाणार आहे. बघा मित्रांनो केवढा मोठा झाड मध्येच रस्त्यात पडला आहे. फायनली आता आम्ही वर पोचलो आहे. काही मेंबर्स आमच्या टीमचे जे पुढे आले होते त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. हा आहे विशाल पाटील. तर हा ब्लू टी शर्टमध्ये जो आहे त्याचं नाव संतोष आहे. संतोष हा उत्तम आचारीसुद्धा आहे. गावामध्ये छोटे मोठे जेव्हा कार्य असतात तेव्हा 300-400 माणसांचं जेवण बनवण्याचा त्याला आधीपासूनच अनुभव आहे. आणि हा पार्टीचा जो काय प्लॅन होता तो सर्व संतोषनेच केला होता. आणि त्यासाठी लागणारी भांडी वगैरे आहेत, बाकी सामान वगैरे सर्व अरेंजमेंट संतोषनेच केली. आणि त्याच्यासोबत गौरवने त्याला खूप मदत केली.
आता चिकन ग्रेव्ही बनवत आहेत. ते कांदा वगैरे कापायला घेतला आहे. तर मित्रांनो, ही जी रेलिंग दिसत आहे त्याच्या पलीकडचा जो भाग दिसतोय तो पूर्ण वॉटरफॉल आहे. पावसाळ्यात इथून पूर्ण पाणी वाहत असतं आणि खूप पर्यटक इथे पावसाळ्यात ह्या वॉटरफॉलला बघण्यासाठी येत असतात. टाकलं धारा ती खाली सगळं तळती काही नाही. पाणीपुरीची गाडी काही काम केलं चल नाही का? हे हवं टाक भाजताय काढ तू काढ खाली ठेवून देतात. बघितलं तेल बघितलं का? तेल सोडतं ते सांगतो ना मग तू म्हणजे तेल कमी झालं तर बघ कसं बनतं. हे फक्त बोनलेस आहे ना? ते बोनलेस. हां, 2 आयटम बनवते. हो बोनलेस. तर तो पोरांना जाऊ दे आता मजा करू दे. लय काम केलं RJD मध्ये. असं हार पडू दे आराव शिजू दे. हार एकदम बारीक आता एकदम. हा जाळ नाही नुसतं कळसा. तुला काही एक्सपिरियन्स आहे का? हां एक्सपिरियन्स आहे का जेवण बनवायचा? मी आता आमच्या गावाला 350 लोकांचं बनवलं. काय बोलतो? कधीपासून बनवतोस? हा कर ना बारीक त्याला थोडा पराडा होता ना वरती जाण्यापेक्षा म्हटलं हे जरा एक नंबर बोल बारीक. लाव ना काय. कोण होता तो? नाही एकाच प्लेट मध्ये आपण काय करूया एका ज्याच्यामध्ये तिकडे देऊया त्याला. 2 प्लेट घे. त्याला एक प्लेट तिकडे हा मी तेच म्हणतो असं. या प्लेट हा नाही बरोबर आहे. मला तरी बरोबर आहे. अहो मी ते मॅरिनेट करायला टाकतो ना. आचारी कधी घेत नाही. खोबऱ्याचं हे टाकलं ते वाटण तू पण बघ बरोबर आहे. मीठ परफेक्ट. अजून नको. बरोबर आहे. बरोबर आहे. आता मला एक सांगा फक्त एक पीस बघा शिजलं का बघा. शिजलं नाही अजून. किती प्रमाणात शिजलं नाही शिजून दे. दावत नाही अजून शिजून दे. ते काय होतंय की जास्त शिजलं ना गाळ तर मजा येत नाही. नाही ते रेषाने काय अशा कशा रेषा द्यायला टेस्ट करायला टेस्ट करून बघ बरोबर आले का शिजले गेलं बघ. तर मित्रांनो आता चिकन रेडी झालं आहे. तर बघू शकता किती मस्त चिकन बनवून झालं आहे. चला ते आता टेस्ट करून बघूया. खाल्लं का नाही? शिजलं का विचारलं का? कोल्ड्रिंक पाहिजे तिकडे विचार ए दया दया
तिथं अंडे आहेत ना, एक अंडे म्हणा एक तू खा, त्याला म्हण अंडे तिथं एक तू खा, एक म्हणा दे, एक शहाजीला दे, बॉईल करून आणलेत ना रे. बासमती टुकड़ा नहीं बे लंबा राइस चाहिए, अपना लाइफ सही है, सबका लाइफ सही है, जिंदगी को सही तौर पे जीने वाला चाहिए, जो भी बात बोला मैंने सब बात सही है, अली को मैं घर पे मना रहा हूँ, वजन मेरी थोड़ी घटा रहा हूँ, बॉडी पसंद है, मैं हेल्दी खाने चला हूँ, सुनने में आया है तू लंदन में रहती है, अब भी जाके पहली टिकट कटा रहा हूँ. शिजलं नाही तसंच असतं ते. शिजला म्हणजे काय नाही, मस्त झालं. सगळं हे तू करू शकतो. ते अरे हे आहे रे, तिने हे केलं रे बुवा, नुसतं अंगच्याच पाण्यावरून शिजवलेलं. हे मटणाचं जे एवढ्या 2 किलो केला ना. तर मित्रांनो चिकन खूपच छान झालं आहे, खूप टेस्टी आहे. आता याचं सूप बनवायचं आहे हे जेवणासाठी. फॉर सूप नो, ओनली फॉर सूप. जेवणाचा अजून मेन कोर्स बाकी आहे. मेन कोर्स लेग पीस बाकी आहे. जास्त नाही होणार ना. कोथिंबीर आता कसं हे सूप घेणं कशात घेणार? हा सूप घेणार कशा? ते मला ते ना ड्रोन पाहिजे होतं म्हणलं. ते छोटे वाटे येतात ना तसे, ते कागदाचे, ते छान पाहिजे. ॲडव्होकेट नाही ना, पण आता म्हणलं जाऊ दे, एवढं चिकन आहे, अरे खाणार नाही तशी चिकन. सूप मस्त उकळून झालेला आहे. अजून एक पातेलं पाहिजे होतं ना. डबल पातेलं कुठं आहे? एकच चिकन तर मित्रांनो आता सूप तर रेडी झालं आहे, पण ते कशात काढून खाणार हा प्रश्न पडला आहे, कारण आम्ही बाउल वगैरे किंवा डिश आणायचं राहून गेलं. आता काहीतरी करावं लागेल. बघूया, प्लास्टिकचे जे ग्लास आहेत पाण्याचे त्याच्यातच सूप काढावं लागेल बहुतेक. दुसरं काय ऑप्शन दिसत नाही आहे, तो आता तसंच ॲडजस्ट करून खावं लागेल. देताना तर आता आम्ही ह्या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये सूप काढून घेतलं आहे. चला तर आता टेस्ट करून बघूया कसं झालं आहे. तिकट नसतं रे, तिकट नसतं, तिकट टाकलंच नाही. हे आमच्याकडे अशीच खातात. उलट हे लय भारी चालतं. आणि रस्ता लॉलीपॉप झालं.
तर आता चिकन बनवायला घेतलं आहे. हा आपला मेन कोर्स आहे. भाकरींची ऑर्डर गणपतीला दिली होती, सो भाकरी आपण येतानाच बाहेरून घेऊन आलो आहे. भाकरीसोबत हे चिकन आणि अजून जिरा राईस बनवायचं आहे. तर हे चिकन झाल्यानंतर आपण जिरा राईस बनवणार आहेत. आणि इथे रायता बनवायला घेतला आहे. तर आमच्या टीममध्ये एक दया म्हणून मेंबर आहे, जो चिकन खात नाही. त्याच्यासाठी ही अंडा कढी बनवली आहे. आता इथे जिरा राईस बनवायला सुरुवात करत आहे. चिकन झालेलं आहे. हेलो चिकन ये देख लिया बेस्ट तरी कट हो गया आपने अरे एकटाय का येडे का तुम्ही? 3D प्रोजेक्ट कोणी हँडल केला? सचिन कोणी केला? सचिन झाला इबे नाही नाही अरे भाई का होना
गाणं बोल गाणं बोल. ए विशाल गाणं लाव. मी बोललो विशाल हा? विशाल गाणं काय बोललो मी? विशाल कुठे आहे तो? रोहित तुम्ही पहिलं आम्हाला येत असतं ना तुला उभं पण केलं असतं ना. गाणं झालं बाहेर बोलला असता बायको सोडून दे. बायको उठाय त्याला तुला जर अरे करायचं विषय आहे. बोलतो. आम्हाला जर गाणं आलं असतं ना करायचं तुला आहे, भांगेल. बघू. तू बोल मारला असतं. काम विष्णू बोलतो बोल. हिरो बोल रहा है भाई. ए भाई तू बोल बोलणार. इधर आहे, इधर हो आहे. विष्णू बोला तुम्ही. तू नाही बोलली. बोलणार तो बोलणार. ओ रोहित इकडे या, पुढे या. असं या पुढे असं आहे, असं पुढे या. ऐसा आहे. हा. असं पुढे या. जागले वाह 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 फिर हसी रात हो न हो. क्या बात है. शायद यही किसी जन्म काय सिद्ध्या. मुलाकात हो न हो. एक नंबर. ओके. जागले गले गले. रोहित रोहित आणि हा आहे ना संगीतवाला व्यक्ती आहे. डेडिकेट फॉर. आणि हा माहिती आहे का मी जेव्हा याच्या बाजूला बसलो ना तर हा ना जसं संगीत यायचं त्याचा विचार करतो कुठून आला बटनावर बोलतो, कीबोर्ड वाजवतो. कुठून आला? हा मग नंतर माझ्या हा व्यक्ती आहे. नंतर मी याला बोललो मग हा बोलला मी पेटी वाजवतो. तर आता आहे ना माहिती आहे का आता रेकॉर्डिंग विजय दिनानाथ चव्हाण. नाही म्हणतो तो. विजय दिनानाथ चव्हाण. स्टार्ट कर पुढे. मेरे दिल को इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बोल बोल लवकर बोल लवकर बोल लवकर बोल लवकर बोल. तेरे लिए मैं गाऊं तेरे लिए मैं गाऊं गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं क्या बात. लिखता चला जाऊं तेरे गीतों में मुझे ढूंढेगा जमाना छू कर मेरे मन को किया तुमने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा छू कर मेरे मन को. तर मित्रांनो आता जेवण रेडी आहे. आता आपण जेवून घेऊया.
हाच तो वॉटरफॉल आहे ज्याबद्दल मी मगाशी म्हणत होतो. बघू शकता किती मोठा वॉटरफॉल आहे. चला तर मित्रांनो, आता आम्ही घरी जायला निघत आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. तर माझ्या एका हातात आता पातेला आहे, सो कॅमेरा व्यवस्थित पकडायला होत नाही आहे. अकेले नहीं, पूरा टीम है हमारा. ते बघ कसं हाताला हात पकडून चाललेत एकदम. तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे आणि पातेला दोघांनी 2 साईडनी पकडला आहे, त्यामुळे अशा रस्त्यातनं उतरायला थोडं अवघड होत आहे. तर फायनली आता खाली पोचलो आहे. आधी सामान कारमध्ये ठेवून घेऊया. फायनली जे आपलं नियोजन होतं वनभोजनाचं ते एका अर्थी आपण सक्सेस केलेलं आहे. याचं श्रेय संतोष आणि गौरव यांचं खूप मोठं योगदान आहे या गोष्टीमध्ये. तरी आणि यांचं खूप महत्त्वाचं मोलाचं सहकार्य होतं. त्यामध्ये बाकीचे सगळे सहभागी होऊन त्याचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सगळ्या टीमचं आपल्या लँडवेज ग्रुपतर्फे सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. आता आम्ही शिलपाट्याला पोचलो आहे. आजचा ब्लॉग इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.